नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता त्याच्या अगोदर खूप दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आपला यूट्यूब चॅनलला, तर त्याच्याबद्दल मनापासून सॉरी, कारण की मी थोडा बिझी होतो त्याच्यामुळे आपला व्हिडिओ येऊ शकला नाही यूट्यूबला, त्याबद्दल मनापासून सॉरी. तर आपल्याला आज नवीन टॉपिक घ्यायचं आहे. टॉपिकचं नाव आहे पार्ट ऑफ स्पीच. का आहे पार्ट ऑफ स्पीच? आता हा जो पार्ट ऑफ स्पीच पार्ट आहे कशामधला, इंग्लिश लँग्वेज मधला, तर तो खूप महत्वाचा आहे. कारण की पूर्ण इंग्लिशचं जे स्ट्रक्चर आहे, बरोबर, लँग्वेजचं जे स्ट्रक्चर आहे जास्त म्हणजे पूर्ण कशावर अवलंबून असते, पार्ट ऑफ स्पीचवर. आलं लक्षामध्ये? तर तो टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. टॉपिक एकदम डिटेलमध्ये असेल. आता पार्ट ऑफ स्पीच मधले काही जे 2-3 व्हिडिओ आहेत पूर्ण सुरुवातीचे आपले, तर ते कसे असतील, ते असतील थोडेसे फंडामेंटल म्हणता येईल किंवा एक फाउंडेशन म्हणून आपण त्याला 2-3 व्हिडिओ. त्याच्यानंतर आपण बघूया मॉडर्न क्लासिफिकेशन कशाचं, पार्ट ऑफ स्पीचचं. तर आज सुरू करूया आपण पार्ट ऑफ स्पीचचं फंडामेंटल, बरोबर, त्याला आपण फाउंडेशन म्हणू. तर बघा आता पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय ऍक्च्युअली, बरोबर, तर त्याची डेफिनेशन दिलेली आहे एकदम सिंपल मध्ये खाली. जसं की काय म्हणते, अ पार्ट ऑफ स्पीच इज अ कॅटेगरी दॅट क्लासिफाईड वर्ड्स बेस्ड ऑन देअर फंक्शन. म्हणजे काय, पार्ट ऑफ स्पीच काय कॅटेगरी आहे, बरोबर, ते काय करते, क्लासिफाईड करते, बरोबर, कशाला, शब्दांना काय करते, ते क्लासिफाईड करते कशानुसार, त्याच्या फंक्शन नुसार, त्याच्या कार्यानुसार, कशामध्ये, सेंटेन्स मध्ये, बरोबर. आणि इच पार्ट ऑफ स्पीच सर्व युनिक रोल. म्हणजे काय, आणि प्रत्येक जो पार्ट ऑफ स्पीच आहे, बरोबर, तो काय करतो, एक युनिक रोल प्ले करतो सेंटेन्स मध्ये, बरोबर. ते एक मिनिंग, त्याचा एक मिनिंग असतो आलं लक्षामध्ये. आणि काय करते, लँग्वेजला काय देते, एक स्ट्रक्चर देते आलं लक्षामध्ये. जसं की आता पार्ट ऑफ स्पीच किती आहेत, जसे की 8 प्रकारचे पार्ट ऑफ स्पीच आहेत. जसे की काय आहे, नाऊन आहे, बरोबर, त्याला मराठीमध्ये आपण नाम म्हणतो. प्रोनाऊन आहे, सर्वनाम म्हणतो पण मराठीमध्ये. ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला विशेषण म्हणतो. व्हर्ब, क्रियापद, ऍडव्हर्ब, क्रियाविशेषण. आणि कंजक्शन, उभयान्वयी अव्यय. प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. आणि इंटरजेक्शन, केवळ प्रयोगी अव्यय. आलं लक्षामध्ये. हे झाले आपले 8 पार्ट ऑफ स्पीच. आता याला आपल्याला एकदम डिटेलमध्ये बघायचं आहे केव्हा, जेव्हा आपलं 1-2 व्हिडिओ संपतील कशाचे, फाउंडेशनचे. आलं लक्षात. तर आता बघा नाऊन. आता आपण नाऊन बद्दल बघतोय. नाऊन मध्ये बघा, अ नाऊन इज अ वर्ड. नाऊन इज अ वर्ड विच इज यूज ॲज नेम ऑफ ए पर्सन, अ प्लेस, थिंग, अँड ऍक्शन, क्वालिटी किंवा मग स्टेट. आलं लक्षामध्ये. आता नाऊन सुद्धा काय करते, डिफाईन करते. कशाला डिफाईन करते, एक तर पर्सन असेल, प्लेस असेल, थिंग्स असेल, ऍक्शन असतील, क्वालिटी असेल किंवा मग स्टेट असेल, बरोबर. तर आपण त्याला काय म्हणतो, नाऊन म्हणतो. आलं लक्षात. जसं की बघा, नेम ऑफ पर्सन, बरोबर, म्हणजेच काय, व्यक्ती. काय असेल, व्यक्ती असेल. जसं की मेहुल आहे, निधी आहे, हे काय झाले, व्यक्ती झाले. आपण त्याला काय म्हणू, नेम ऑफ पर्सन. आलं लक्षात. नेक्स्ट आहे नेम ऑफ प्लेस, म्हणजेच काय, ठिकाण. म्हणजेच काय, ठिकाणाला सुद्धा आपण काय म्हणतो, नाऊन म्हणतो. जसं की हिमालया, मुंबई, हे काय झाले, ठिकाण झाले, त्याला सुद्धा काय म्हणतो आपण, नाऊन म्हणतो. आलं लक्षात. नेम ऑफ ऍक्शन, ऍक्शन असेल, जसं की त्याला मराठीमध्ये आपण कार्य म्हणतो. जसं की चॉईस आणि वर्क, हे काय झाले, कार्य झाले, हे काय झाले, ऍक्शन झाले. आलं लक्षात. हे सुद्धा काय आहेत, नाऊन आहेत. नेम ऑफ थिंग, म्हणजेच काय, थिंग म्हणजे काय, वस्तू. जसं की पेन असेल, स्टेट असेल किंवा मग बुक असेल. आलं लक्षात. स्लेट आहे, स्लेट, बरोबर. नेम ऑफ थिंग म्हणजेच काय, वस्तू, मराठीमध्ये आपण त्याला पेन म्हणतो, स्लेट किंवा मग बुक. आलं लक्षात. नेम ऑफ क्वालिटी म्हणजेच काय, गुण. आलं लक्षात. गुण म्हणजेच काय, क्वालिटी इंग्लिशमध्ये, जे आपल्या अंगामध्ये काही आपले गुण असतात, आपल्या स्किल असतात, त्याला सुद्धा काय म्हणतो आपण, गुण म्हणतो. आलं लक्षात. जसं की ट्रूथ आहे, सायलेन्स आहे, बरोबर, हे काय झाले, गुण झाले, क्वालिटी झाली. नेक्स्ट आहे नेम ऑफ सिच्युएशन किंवा मग त्याला आपण स्टेट म्हणतो, बरोबर. सिच्युएशन किंवा स्टेट, एखादी अवस्था, बरोबर, एखादी स्थिती, बरोबर. जसं की स्लीप, हे काय, एक अवस्था, एक स्थिती आहे. डेथ बघा, डेथ काय, एक अवस्था, एक स्थिती आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्टेट किंवा मग सिच्युएशन. आता याला आपण कसं, हे जे सगळे आहेत, बरोबर, नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ प्लेस, नेम ऑफ ऍक्शन, नेम ऑफ थिंग, नेम ऑफ क्वालिटी, नेम ऑफ सिच्युएशन, हे काय आहेत, सगळे नाऊन आहेत, बरोबर. याला आपण कशाने संबोधतो, नाऊनने. आलं लक्षामध्ये. आता याच्यामध्ये थोडे काही अपवाद आहेत. तर कधी कधी आपण कन्फ्यूज होतो की बाबा हे आल्यानंतर आपण त्याला काय म्हणू, बरोबर. आता काही गोष्टी असतात, जसं की आता नेम ऑफ ॲनिमल्स, मग ॲनिमल्स कशामध्ये येतील, आलं लक्षामध्ये, बर्ड्स कशामध्ये येतील. तर असे आपल्याला नेहमी आपल्याला कन्फ्युजन येत असतात. तर आपल्याला करायचं काय, बघा, आता नेम ऑफ पर्सन आहे. पर्सन मध्ये काय सांगितलं, पर्सन म्हणजे काय, व्यक्ती, बरोबर. व्यक्तीमध्ये काय सांगितलं आपण, मेहुल सांगितलं, निधी सांगितलं. आता मेहुल आणि निधी हे काय झाले, पर्सन झाले, ह्युमन बिईंग झाले. पण
जेव्हा नेम ऑफ ॲनिमल्स येईल, बरोबर, नेम ऑफ ॲनिमल्स येईल म्हणजेच काय पशु, जसे की काऊ, हॉर्स, बियर आणि गोट, बरोबर. किंवा मग नेम ऑफ बर्ड्स येतील म्हणजेच काय पक्षी, जसे की क्राऊ आहे, ईगल आहे, पॅरेट आहे आणि पिजन आहे. जेव्हा नेम ऑफ ॲनिमल्स येईल किंवा मग नेम ऑफ बर्ड्स येईल तर तेव्हा आपल्याला त्याला सुद्धा कशाने संबोधायचं आहे, आपल्याला त्यांना सुद्धा आपल्याला कशामध्ये इन्क्लूड करायचं आहे, नेम ऑफ पर्सन मध्ये. नेम ऑफ पर्सन म्हणजे त्याला कशामध्ये, व्यक्तीमध्ये आपल्याला त्याला इन्क्लूड करायचं आहे. आता तुम्ही इथे थोडंसं कन्फ्यूज व्हायचं काही कारण नाही, कारण की टॉपिक खूप मोठा आहे, डिटेल आहे. आपल्याला पूर्ण हा टॉपिक डिटेलमध्ये बघायचा आहे, तर पुढे हा टॉपिक येईल आणि पूर्ण आपण डिटेलमध्ये बघू. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर आपण एकदम डिटेलमध्ये घेणारच आहोत. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे नेम ऑफ थिंग म्हणजेच काय वस्तू. काय सांगितलं, वस्तू. आता नेम ऑफ थिंग मध्ये काय सांगितलं, एक तर पेन असेल, स्लेट असेल, बुक असेल, बरोबर. नेम ऑफ थिंग मध्ये काय, वस्तू, पेन, स्लेट किंवा बुक. पण एवढंच आहे का, नाही. आता जेव्हा ह्या गोष्टी येतील खाली जेवढ्या दिलेल्या गोष्टी बघा, जसं की नेम ऑफ रिव्हर्स आहे म्हणजेच काय, नद्यांची नावं, जसं की गंगा आहे, यमुना आहे, बियास आहे, तापी आहे. नेम ऑफ माउंटेन्स आहे, बरोबर, म्हणजे पहाडांची नावं, जसं की हिमालय आहे, अरवली आहे. नेम ऑफ सीज म्हणजेच काय, समुद्रांची नावं, रेड सी, इंडियन ओशन. नेम ऑफ ट्रेन्स, जसं की ताज एक्सप्रेस आहे, अमरावती एक्सप्रेस आहे, हे काय झाली, रेल्वेची नावं झाली. नेम ऑफ बुक्स, जसं की रामायणा, गीता, बायबल, बरोबर. नेक्स्ट आहे नेम ऑफ डेज, संडे, मंडे, फ्रायडे, बरोबर. नेम ऑफ मंथ म्हणजेच महिन्यांची नावे, मार्च, एप्रिल, मे. नेम ऑफ नॅचरल एलिमेंट्स, गोल्ड, सिल्वर, आयरन, मायका, बरोबर, हे काय झाली, नॅचरल एलिमेंट्सची नावे. नेक्स्ट आहे नेम ऑफ ग्रुप्स, आर्मी, क्राऊड, हर्ड, बरोबर, हे काय झाली, ग्रुप्सची नावं, बरोबर. आता हे जेवढे आपण बघितले त्यांना आपल्याला कशामध्ये इन्क्लूड करायचं आहे, वस्तूमध्ये, नेम ऑफ थिंग मध्ये. आलं लक्षामध्ये. नेम ऑफ थिंग म्हणजेच काय, वस्तू. म्हणजे वस्तू म्हणजे फक्त पेन, स्लेट, बुक हे आहे का, नाही. आपल्याला हे खाली जेवढं पण बघितलेलं आहे हे सगळं कशामध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं आहे, नेम ऑफ थिंग मध्ये. आलं लक्षामध्ये. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याच्यानंतर इथं घाबरून जाऊ नका, कारण की पूर्ण टॉपिक कसा एकदम डिटेलमध्ये येईल. तुम्ही इथे थोडं कन्फ्यूज होण्यासारखं काही त्याच्यामध्ये आहेच नाही. जेव्हा आपण डिटेलमध्ये बघू सर्व डाऊट क्लिअर होतील. आलं लक्षामध्ये. तर होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.